सुरुवातीला महत्त्वाची घडामोड आहे। नाशिकमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। गोदावरी नदीच्या पाणी पातळीत त्यामुळे वाढ झाली। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलंय। गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गोदावरी नदीच्या किनाऱ्यावरील अनेक मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी पवन येवले यांच्याकडून। पवन, आता नेमकी पावसाची स्थिती काय? नक्कीच गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्यानं धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे आणि त्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदावरी नदी पात्रात करण्यात आलेला आहे। त्यामुळे मोठं पाणी जे आहे ते रामकुंडात आल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। यामुळे रामकुंडाची पूरसदृश्य परिस्थिती जी आहे ती देखील आपल्याला या ठिकाणी निर्माण झाल्याचं बघायला मिळत आहे। नाशिकमध्ये काही दिवस पावसानं विश्रांती घेतली होती, त्यानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झालेली आहे। आज नाशिकला पावसाचा येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि अशाच पद्धतीचा आणखी पाऊस जर सुरू राहिला तर गंगापूर धरणातून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग देखील केला जाण्याची शक्यता आहे। मात्र सध्या जे गंगापूर धरणातून 4665 क्युसेक वेगानं पाणी जे सोडलेलं आहे त्यामुळे रामकुंड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे आणि त्या पाण्यामुळे आपल्याला गोदावरी नदीची पूरसदृश्य परिस्थिती जी आहे ती निर्माण झाल्याचं बघायला मिळत आहे। या ठिकाणावर असलेलं जे मंदिरं आहेत ते देखील या ठिकाणी पाण्यात गेलेली आहेत। संपूर्ण रामकुंड परिसर जो आहे तो पुराच्या पाण्यानं वेढला गेल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। नदीकाठच्या नागरिकांना देखील प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आज नाशिकला पावसाचा येलो अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे। मध्यंतरी पावसानं विश्रांती घेतली होती, त्यानंतर पुन्हा पावसाच्या संततधारा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि कालपासून मोठ्या प्रमाणात पावसाचा वेग जो आहे तो देखील आपल्याला वाढल्याचं एकंदरीतच पाहायला मिळतंय। नक्कीच पवन, अपडेट्स घेत राहूच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।